आता मी? काय झालं? अहो हे काल रात्री बाहेर गेले, ते अजून परत आले नाहीयेत. काय? हा मग गेला कुठे? मला नाही माहित हो, मला ना काही सुचत नाही आता. तुम्ही जा आवरून घ्या, थांबा बाजूला घ्या आवरून, बघू मग. चल 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 लवकर. चला चला लवकर निघायला पाहिजे. सुरके सुरक्या आत या, आधी आत या, आत या. तू कुठे होते रात्रभर? बायको असं बोलते, नवऱ्याला कोण थांबल घरामध्ये? काहीतरी बोलू नका हो. तुम्ही सकाळी सकाळीच पिऊन आलात का? हे का बे, मी कधी पण पिल. काय करायचं तुला? असं काय करता? मी रात्रभर इथे टेन्शन मध्ये बसली होती ना. टेन्शन मध्ये का? का म्हणजे? अहो रात्रभर घरी नव्हते तुम्ही, मला कुठे आहात काय काहीच माहित नाही. तुम्हाला फोन करते ते पण उचलत नाही तुम्ही. सुरखे तू दिवसभर बाहेर असते, मग दिवसभर मी टेन्शन मध्ये असायला पाहिजे. कुठे गेली, काय झालं? मॅडम नमस्कार. सुरखे एरवी आपण असं दोघच असायचो घरामध्ये, आता आपण दोघं नसतोच. मॅडम असते तर प्रायव्हसी नाही आपल्याला. हो मॅडम, तुम्हाला काय तुमचं काय घर नाही की काय? नाही इथं तुम्ही येता, फॅन लावता, ट्यूब लावता, किती बिल येतं आम्हाला. त्यांना असं करू द्या, आता हे घराचं भाडं पण तुम्हीच भरत. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जर सुरकी बरोबर राहायला आवडत असेल ना, तर आपण एक काम करू, आपण दोघ जण ह्यांच्या घरीच राहायला जाऊ. है की नाही? दे कागद पेन आण, मी पत्ता लिहून घेतो. पत्ता लिहून आपल्याला उशीर होतोय. थांब ना, रात्रभर टेन्शन मध्ये माझी वाट बघत होतीस ना, आता नवरा आला तर निघाली. थांब. कामाला जाते ना मी. नाही जायचं कामाला. मॅडम ही माझी सुरकी, माझी बायको नाही येणार. तुम्ही दुसरं कोणीतरी शोधा, ती नाही येणार. हा पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?